महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक येथे प्रेम प्रकरणातून रक्तरंजित हल्ला, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। नाशिकच्या गोदावरी हॉटेलजवळ रात्री प्रेम प्रकरणातून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणे हल्ला करण्यात आला, अशी धक्कादायक घटना काल रात्री घडली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मृत तरुण, ज्यांचं नाव सुमित तुकाराम राग पसारे, वय 28 राहणार पंचवटी असं आहे। नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार आरोपींनी मृत मुलाचे पोटात आणि पाठीत वार केले। ओमकार गायकवाड व मोईन सय्यद अजय या दोन तरुणांचं नाव आहे। मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दोघांवर गुन्हा दाखल करून दोघं आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी वशीम शेख, नाशिक। माझं नाव किरण अशोक रागपसरे। माझा भाऊ ज्याचा मृत्यू झाला, मर्डर झाला, सुमित रागपसरे म्हणून, तर एक ओमकार गायकवाड म्हणून आहे आणि त्याचा मित्र मोईन सय्यद, सोनी मोरे, निखिल मोरे यांनी काय केलं, यांनी प्लॅनिंग केली, सोबत सर्वांनी प्लॅनिंग केली मिळून आणि माझ्या भावाचा मर्डर केला। मर्डर काय कारणावरून मर्डर झालाय? काय होतं ना, ते फक्त भावाला माहिती। त्याला कॉल आला त्यांचा, बोलून घेतलं आणि मर्डर केला, बस एवढंच। ही माझी आई आहे, ती माझी आई वाचवायला गेली त्याला, तर हिला पण आहे ना दगड मारला, धक्का दिला, ही पडली। एक लहान भाऊ आहे, त्याच्या हातावरती ना दगड मारला एवढा मोठा, त्याचं नाव गणेश सकटे। आता आरोपींना आतमध्ये केलंय, आरोपींना मध्ये नेलंय। अजून एक जण पाहिजे, ते बस आमची एवढीच विनंती आहे, त्या एक आरोपीला लवकर इथं आणावं। पोलिसांकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? बस तेवढी एक अपेक्षा आहे। एक आरोपी राहिला आहे आणि जामीन झाला नाही पाहिजे, कारण नाशिक मध्ये खूप मर्डरचे आहे ना किस्से होत आहे खूप। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।